हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि त्या स्पेशल दिवसासाठी माझ्याकडे स्पेशल साडीसुद्धा म्हणजे आधीच घेतलेली साडी आहे. काल परवाच आली होती. तर काल माझी मशीन जोडली आणि आज मला तिची पूजा करायची आहे, म्हणून त्यासाठी खास मी ही साडी घेतली. बघू शकता बऱ्याच जणांनी ही साडी घेतली, बऱ्याच जणांनी, कारण की अजून मी रील पण नाही टाकली तोपर्यंतच, कारण व्हॉट्सअपवरूनच फक्त बऱ्याच जणांनी घेतली ही साडी. तर ही आहे टिश्यू सिल्क लोटस पैठणी. बघू शकता टिश्यू. आणि ह्याचा जर तुम्ही जाड असाल, तब्येत आहे, तुम्हाला वाटते की चापून चोपून काठपदर साडी बसत नाही, तर ही काठपदर ब्रँडची साडी तुम्ही नक्की बघा. त्यांचं पेज पण चेक करा. हा बघा, हा आहे पदर. सेम साडी कडक म्हणजे कडक आपलं जे काठ राहतं ना, आपली नॉर्मल सिल्क, कॉटन सिल्क सारखी तशी आहे. पण ही वाली बघा टिश्यू सिल्कमध्ये आहे. आणि मी स्पेशल दिवसासाठी स्पेशल अशी पैठणी घेतलेली आहे. माझ्याकडे सेम मॅचिंग आता वर्कर नाही आहे, तर त्यासाठी माझं टेन्शन आलं आहे, कारण की मला आज नेसून माझ्या मशीनची पूजा करायची आणि मशीनला लगेच चालवायला पण चालू करायचे. तर खूप सुंदर साड्या, तुम्ही त्यांचं पेज नक्की चेकआउट करा. आणि हो, बरं, मला असं माझं ड्रीम वगैरे काही नव्हता माझ्याकडे अशी मोठी मशीन असावी. खरं सांगायचं तर माझं कधी शिलाईमध्येच इच्छा नव्हती, म्हणजे शिलाईमध्ये येईल वगैरे असं काही नव्हतं, कारण बऱ्याच जणांनाच वाटतं की हिला खूप आवड असेल शिलाईची पहिल्यापासून, त्याच्यामुळे हिला यायला लागलं वगैरे असं तुम्हाला वाटत असेल. तर असं काही नाही आहे. हा बघू शकता, हा रेडमध्ये ब्लाऊज पीस आहे. रेड कलरमध्ये ब्लाऊज हा रेडमध्ये आहे आणि बाकी साडी अशी आहे बेबी पिंकमध्ये. माझ्याकडे बेबी पिंक असा कलर नव्हता, तर मी घेतला. खूप सुंदर आहे कलर. तर मी तुम्हाला एक छोटीशी माझ्या आयुष्याची स्टोरी सांगते. इतकुशा, खूप मोठी आहे पण इतकुशी करून सांगते. तर 11वी-12वीला असताना आम्ही मसवडला कॉलेजला गेलो होतो. मी आधी आमच्या गावात तिथं शाळा होती 4 किलोमीटरवर, तिथं जायची. रेश्मा आणि मी, माझी मैत्रीण. त्यावेळेस मग आम्ही मसवडला कॉलेजला गेलो. 11-12वीला मी सायन्स घेतलं होतं, तिने सायन्सच घेतलं होतं, माझ्यासोबतच होती. आणि असा गाठी जुळलेला असतात ना मैत्रिणीसोबत, की नाही पास काढलेला होता. मग शिंगणापूर एस टीला आम्हाला 5 वाजताला एस टी असायची. आणि मग मसवडला एक मानदेशी महिला बँक म्हणून मोठी बँक आहे, मोठी आहे. तिथं ज्या गरजू बायका आहेत, स्त्री आहेत, त्यांना काम दिलं जातं आणि त्यांच्या पायावर उभा केलं जातं. खूप चांगली बँक आहे. तुम्ही तिकडे त्या रिलेटेड असाल तर तुम्ही ट्राय करू शकता. मग त्या बँकेमध्ये ना फुकटमध्ये शिलाई काम शिकवत होते. 2 महिन्याचा कोर्स असायचा. फुकटमध्ये शिकायचं आणि घ्यायचं. फुकट होतं तरी सुद्धा माझी इच्छा झाली नव्हती आणि मी ती फॉर्म भरून तिथं जात नव्हते. माझी मैत्रीण जायची रेश्मा, तिच्याशिवाय मी घरी जाऊ शकत नव्हती. मग मी काय करायची, तिचा तो क्लास होईपर्यंत एकतर कॉलेजमध्येच थांबायची, नाहीतर मग स्टँडवरती अभ्यास करत बसायची, नाहीतर मग तिच्यासोबत जायची. पण मी खाली जिथं माणसं खाली बसतात ना वेटिंगला, तर त्या रूममध्ये बसायची आणि माझा अभ्यास करायची. पण कधी वरती जाऊन ती कशी करते शिलाई ह्याच्याकडे माझं कधीच रस नव्हता, कारण आपण शेतकरी माणसं, कधी शिलाई मशीन पण बघितलेली नव्हती वगैरे. पण तिला इच्छा होती, कारण तिच्या शेजारच्या काकीकडे शिलाई मशीन होती, तर तिला इच्छा होती. मग आमच्या गावात नव्हती आणि मग ती तिथंच जात होती. पण माझी कधीच इच्छा नाही झाली आणि माझे आई वडील पण मला कधीच म्हणले नाहीत की तिथं जा, त्या महिला बँकेमध्ये फुकट शिकवतायत वगैरे. कधीच नाही, असं माझ्यासोबत झालं नाही. मी गेली पण नाही. पण मी कधी शिलाई मशीन बघितली नाही, शिलाई मशीनला हात नाही लावला. कधी ड्रेस शिवायला टाकायचं माझे वडीलच जायचे, ते पण कधीतरी एखादं वर्ष 2 वर्षांना शिवायचो, ते बी नाहीतर नाहीच. ब्लाऊज तर मी लग्नाच्या आधी शिवलाच नव्हता, त्याचा काही विषयच नव्हता स्वतःसाठी वगैरे. तर मग तिथं फ्रीमध्ये असताना सुद्धा माझी इच्छा झाली नाही की जाऊन शिलाई काम शिकावं वगैरे. तिथं फुकटमध्ये असून सुद्धा माझी मैत्रीण तिथं 2 महिने करून सुद्धा तिला आता येत नाही. मला फोनवर विचारत राहते, हे कसं करायचं ग, ते कसं करायचं. मशीन नाही तिच्याकडे, आधी तिने घेतली होती लग्नाच्या आधी, पण लग्न झाल्यानंतर आता ती तिच्या इकडे असते सासरी. पण म्हणतो ना, आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं, सटवाईने जे आपल्या भाग्य लिहिलं असतं कपाळावरती, तर ते आपल्या नशिबातच चुकत नाही. तसंच मी ह्या फील्डमध्ये आले आणि मशीन आता मला हे घ्यावं खूप इच्छा व्हायला लागली. ही मशीन माझ्याकडे असावी असं, म्हणजे ते ड्रीम स्वप्न म्हणतात तसं काही नव्हतं, पण माझ्याकडे ही चांगली मोठी मशीन मला पाहिजेच असं एक छोटंसं स्वप्न होतं. पण ड्रीम नव्हतं, पहिल्यापासून खूप आवड असते तशा लेवलचं नव्हतं. पण ज्यावेळेस मी शिलाई काम चालू केलं किंवा मशीन माझ्याकडे योगायोगाने आली फिटिंगसाठी, घरातल्या घरात घेतली, तिथूनच आपली खरी पायरी छोटी, तिथून मोठं होत जातो आपण, असं मी तुम्हाला सांगेन. असं होत जातं आपल्या आयुष्य ना. ती ओळण घेत त्या ओळण घेत त्या स्टेजला येऊन राहतं. माझ्याकडे इतकीशी मशीन होती, त्या मशीनपासून माझ्याकडे 4 मशीनी झालेल्या आहेत आणि एवढा मोठा माझा बिझनेस झालेला एवढं आहे. आणि हे माझं कधीही स्वप्न नव्हतं. माझं एक छोटासा जॉब करावा, 15-20 हजाराची नोकरी, एवढं स्वप्न होतं. पण हे कुठं आलं आणि खूप मोठं झालं. असं झालंय ते. जॉब करून मी कमवलं नसते, त्याच्या 4-5 पट जास्त पैसे मी आता
याच्यातून कमवते, त्यामुळे नशीब बदलत जातं. तर चला आता माझी छान छोट्याशा मशीनची पूजा आज मी करणार आहे. त्यासाठी मला ब्लाऊज शिवायचा आहे. स्टोरीज कशी वाटली माझी ते कमेंटमध्ये सांगा, आणि तुमची स्टोरी पण असेल ना ते सुद्धा मला सांगा, कारण मला आवडतं तुमच्या पण ऐकायला. ठीक आहे. मला फक्त एकच परकर शोधायचा होता या साडीला मॅचिंग. माझ्याकडे आहे असं मला आठवतंय. मग म्हटलं चला शोधूया. कपाटात तर बघितला, नॉर्मली कसं साड्या आणि माझं साड्यांवरती जे लागणारं सगळं सामान आहे ना, तर ते माझ्या कपाटात ठेवते. पण आता असं होतं की या साडीचं कोलॅबरेशन करा, त्या साडीचं कोलॅबरेशन करा. त्याच्यामध्ये माझे परकर कुठे गायब असतात ना, मला समजत नाही. आता मिशोवरून भरपूर मागवलेले आहेत, पण आता ते कधी येत आहेत तोपर्यंत म्हटलं चला बघूयात. पण याच्यामध्ये पण नव्हता. मग म्हटलं चला कपड्याच्या घड्या घालूयात. तर बऱ्याच जणांना वाटतं की मी काय तेच तेच कपडे घालते. माझ्याकडे कपडेच नाही. आता बाकीच्या बायकांचं मी बघते ना की असे एवढं मोठं कपाट भरलेलं असतं. माझं असं काही नाही. हे कपाटात जेवढे दिसत आहेत ना तेवढे 2-3 टी-शर्ट, 1-2 जीन्स आणि तो एखादा दुसरा ड्रेस ओढणीवाला, नाहीतर नाही. एवढीच काही ते कपडे आहेत. जास्त काही कपडे नाही आहेत माझ्याकडे, आणि मी असे जास्त काही घेऊन ठेवतही नाही. जेवढे पण एखादा नवीन ड्रेस असतो तर तो मी लगेचच घालते आणि लगेच यूज करायला करते. आणि काही ड्रेसेस जे आहेत ना साड्यांचे वगैरे, तर ते तर काहीच यूज होत नाही, आणि उगाच नुसतं शिवून ठेवायचे, परत वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात. खरं सांगते. कारण की माणसं असली तरी काहीतरी कार्यक्रम होतील, नाही ते काय तिघांचं आयुष्य काहीच नसतं. मग ते काय कपडे घालावेसे वाटत नाही. आणि मी गेली होती भाजीला, भाजी घेऊन आले. आणि भरपूर साऱ्या भरण्या वगैरे इथं मी घेऊन आले. मला कळत नाही मार्केटमध्ये, म्हणजे बाजारात इतकं स्वस्त सामान असतं ना, काही पण घ्या 10 आणि 20 रुपयात काही पण येतं. असे डब्बे वगैरे 10 आणि 20 रुपयाला येतात. म्हणून मग प्रत्येक वेळी घ्यायचं 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 विचार करते. तर मी मिशोवरून ना सेम घेतल्यात. मग म्हटलं मॅचिंग मॅचिंग घेऊया. पण दोन्हीमध्ये जर अंतर सांगायचं झालं ना, तर मिशोची आहे ना ती थोडीशी लवचिक लवचिक भरणी आहे, आणि ही थोडीशी वेगळी वाटते. बाकी डिझाईन हे मला सगळं सेमच वाटलं, काही चेंज नाही. आणि निघता निघत नव्हती, कशी पॅक केली होती काय माहीत. आणि बाजारात गेलं ना की इतकं, म्हणजे भाजीपाला तिथे कमी असतो आणि बाकीच्याच ऑदर गोष्टी भरपूर असतात. म्हणजे रोज काहीतरी नवीन नवीन स्टॉल असतात, आणि काय घेऊ काय नाही कळत नाही. मग ही एक कढई घेतली छोटीशी, म्हटलं छोटीशी घेऊया. माझ्यापुरतं आणि रुद्रपुरतं काहीतरी बनवायचं असेल ना तरी बरी आहे. आणि नॉनस्टिकसारखी होती. मग म्हटलं ठीक आहे, छान वाटली. आणि खूपच स्वस्त, म्हणजे इतके रेट स्वस्त असतात ना बाजारामध्ये की केळी वगैरे तर 20 रुपयाला किलो. ही 20 रुपयाची इतकी सारी केळी आहेत, म्हणजे खरंच बाजारला जावंच लागतं. कितीही काम असलं ना तरी बुधवार आम्ही जायचं सोडत नाही. अगदी 8-9 वाजले तरी चालतील, पण बुधवारला आम्ही जातोच जातो. त्यानंतर 3च कप आणले. 6चा सेट घेणार होते, पण म्हटलं नको, डीमार्टला 20ला एक असतो ना तर तो घेऊया, कारण खूप सुंदर असतात. हे पण छान वाटले मला. बाकी अजून म्हटलं वेगळ्या डिझाईनचे आले तर तेव्हा घेता येतील सेटमध्ये. आता 3च फक्त घेतलेत, कारण की कॉफीचे कप आहेत ना भरपूर आहेत, मग हे काय एवढे जास्त लागत नाही. मग इथं बाकीच्या पण गोष्टी मी ते काढून ठेवत होते. आणि रुद्रचे पप्पा मला दाखवत होते की हा ड्रेस कितीचा आहे, तो ड्रेस कितीचा आहे. म्हणजे चॅटिंग तर करतात ते, पण मला खूप जास्त त्रास देतात की हा कितीचा आहे, तो ड्रेस कितीचा आहे वगैरे वगैरे. कारण की कसं, तर मला सगळं माहीत असतं साईजनुसार काय चार्ट काय हे मनातलं आहे. पण त्यांना थोडंसं लक्षातच राहत नाही. आता मी सांगितलं ना ह्या साडीची प्राईज एवढी आहे, पुढच्या वेळेस मग त्याच साडीची प्राईज मला विचारणार. त्यांच्या लक्षातच राहत नाही की या साडीची प्राईज एवढी आहे म्हणून. आता किती दिवस झालं ते काम करतायत तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि एक आपण आहे की एखादी गोष्ट सांगितली कोणीतरी, पण ती इतकी लक्षात राहते ना की बस. तर हे एक लिक्विड आहे ज्याने मी काल माझा तवा साफ केला होता, आणि इतका चुटकीसरशी निघाला ना न घासता. म्हटलं सारखं कढईला कमेंट येत आहेत, तर कढईसुद्धा करून टाकूयात. म्हणून मग इथं मी कढई घेतली बघा. आणि चला आता म्हणलं निघते का तरी तुम्हाला दाखवते. झोपाय चालली होती, पण म्हटले ते आधी करूया. बघा फक्त स्प्रे करायचा, लगेच काळं निघतं ते. लगेच फक्त स्प्रे केल्यामुळे तुम्हाला दिसत असेल हे वगाळत आहे, लगेच लगेच काळं निघून जातं आहे ते. तुम्ही जर नसलं घेतलं ना तर नक्की घ्या. या पण व्हिडिओमध्ये लिंक द्यायचा मी प्रयत्न करेन. फक्त 239चं का 49 आहे, म्हणजे 250 रुपयाचं, भरपूर दिवस चालतं बरं का. काहीच नाही, इतकं पटकन निघतात ना. कसले पण काळे डाग असू द्या, कसले पण, आणि कुठे पण लागलेले डाग असू द्यात. म्हणजे अगदी कुठल्याही पाडलं, म्हणजे पांढऱ्या स्लाईडला असू देत, नाहीतर काचेला असू दे, कुठे पण डाग पडलेला असू दे, त्या सगळ्यांवरचे डाग निघतात ना एवढं चुटकीसरशी. आतापर्यंत मी खूप सारे प्रोडक्ट मला आले कोलॅबरेशनला वगैरे, पण हे त्याच्यामध्ये मला जास्त छान वाटलं आणि मस्तच आहे. तर तुम्ही हे नक्की घ्या, कारण भारी आहे बरं का. आणि त्यासाठीच मी हे दाखवते मोठ्या व्हिडिओमध्ये, पण नाहीतर मी शक्यतो मोठ्या व्हिडिओमध्ये एवढे प्रोडक्ट दाखवत नाही. तर हे बघा, मी फक्त असं ना हात लावते. हँड ग्लोव्ज घालायचं कंपल्सरी आहे. तुम्हाला जर काही त्रास असेल ना श्वासमध्ये घेण्याचा, तरी पण मास्क लावा. मला तर नाही लागला मास्क, मलाच काही त्रास नाही झाला.
पण शक्यतो त्याच्यावरती लिहिलं आहे की मास्क वगैरे लावा म्हणून, पण मी काय नव्हता लावला. बघू शकता तुम्ही नुसतं असं असं फिरवेपर्यंतच ते निघते ना, घासणीची गरज आहे ना काय. आता कसं आपल्याला घासणी घ्या रगडत बसा, त्या घासणीने नीट इकडे निघत पण नाही जात पण नाही. आणि इथे आता काहीच घासणीची सुद्धा गरज नाही, फक्त हँडग्लोव्ज घालायचे त्याच्यासोबतच येतात, सेपरेट काही घ्यायची गरज नाही. आणि त्याच्यासोबत येतात बघा, असं फक्त फिरवायचं आणि झालं कढई चकाचक. इतकं भारी प्रोडक्ट भारी भारी यायला लागलेत. आणि शक्यतो कढई थोडी गरम करून घ्यायची, नाही गरम केलं तरी चालतंय, पण मला इतकं भाजत होतं ना, म्हणून मी इथं घासणी घेतली, कारण की हँडग्लोव्जमधून ना चटके लागत होते खूपच. जास्तच कढई गरम झाली होती, थोडीच गरम करायची आहे पण जास्तच झाली, म्हणून मग मी इथं घेतलं हे स्क्रबर आणि वरच्या असं ढिल्या हाताने मऊ मऊ फिरवते बघा. स्क्रबरची तशी तर बिलकुलच गरज नाही आहे, पण खूप जास्त गरम होती कढई आणि लेट पण झाला होता, ती जास्तच गरम झाली चुकून. बघू शकता चुटकी सरशी चकाचक. मी फक्त इथे तुम्हाला दाखवायसाठी केलं आहे बरं का. आता ह्या कडेनी वगैरे सगळीकडे लिक्विड टाकून व्यवस्थित मला घासावी लागेल. पण आता सध्या फक्त एकाच फिरवण्यामध्ये माझी कढई किती साफ झाली तुम्हाला दाखवते. आणि खाली बघा काळी काळी काळे नुसतं काळं पाणी निघालं, एवढं घाण. आणि खरं सांगू का, मी ज्यावेळेस तवा धुतला ना, मला इतकी कसं तरी होत होतं की असल्या घाण तव्यावरती आपण चपाती करून खात होतो. माझं काय म्हणणं असतं की काळा झाला ना की त्याच्यावर छान चपात्या भाजतात. हे खरं आहे बरं का, कारण मी त्याच्यानंतर सँडविच बनवायला घेतलं त्या तव्यावरती, गोऱ्या तव्यावरती, तर तो ना पूर्ण करपायला लागले सँडविच. तर बघा किती सुंदर किती मस्त अशी ही कढई निघली ना एकाच ह्याच्यामध्ये. अजून मी वरच्या खालच्या काठाने जे राऊंड काठ आहेत ना खालचे, तर तिकडे मी स्प्रे न करता घासलं पण नाही आहे. म्हटलं सकाळ बघू, कारण एक दुपारचा जो ब्लाऊज मी साडीचा दाखवला ना, तर तो शिवायचा होता आजच, पण राहिला. आणि मला हे उद्यावरती बिलकुल घालवायचं नव्हतं, कारण उद्या मार्गशीर्षचा गुरुवार आहे, मला ही साडी नेसायची आहे. रोजच असं होतं की ज्या दिवशी साडी नेसायची आहे त्या दिवशीच ब्लाऊज शिवायला घेते, आणि मग ते कंप्लीट आणि धावपळ पण होते त्याच्यामुळे. उपवास असतो ना, मग मला जेवण जात नाही संध्याकाळचं, असं होतं. ते जास्त कलमूल आल्यासारखं होतं त्याच्यामुळे. तर म्हटलं आता इथं पटकन ना ब्लाऊज कटिंग तरी कमीत कमी करून ठेवूया, म्हटलं शिवायला येईल सकाळचा, पण कटिंग तरी करूया. तर बऱ्याच जणांनी या पॅटर्नची खूप जास्त असं वाटतं आहे की खरंच होतात का नाही. तर मागच्या वेळेस मी जो बोटनेक ब्लाऊज शिवला होता ना, तर त्याची उंची मी कमी पडली होती. मला माझा खालून मला लांब ब्लाऊज लागतो, त्याची परफेक्ट आहे उंची, पण मला नाही एवढी कमी नाही चालत. मला खाली कमरेपर्यंत चालेल, चेस्टच्या खाली 2-3 इंच असेल तरी पण चालेल, पण मला ते शॉर्ट तसलं आखूड नाही चालत, उगाचच ते अंगप्रदर्शन. त्यामुळं मी इथं ना आता कटिंग करताना बघा थोडंसं 2-2 इंच खाली ना एक्स्ट्रा वाढवून घेतलं आहे, कारण एवढं मग तो शॉर्ट झाला ना ब्लाऊज. आता तर ठीक आहे बारीक आहे, परत मोठी वगैरे झाली शिलाई उसवल्या तर मला ती चेस्टला वरती सरकेल, वरती उचलेल ब्लाऊज, तसं मला बिलकुलच आवडत नाही. आता काही बायका असतात आणि त्यांना एकदम कट टू कट छातीबरोबर ब्लाऊज लागतात, तर मला नाही आवडत तसेवाले, बरेच जण असतील. आणि पण हे सगळं आपण आपल्या मनाप्रमाणे मेजरमेंट कमी जास्त करू शकतो पॅटर्नवरून. असं नाही की पॅटर्न दिले तर तेवढंच घ्यायचं, आपण आपल्या हिशोबाने वाढवू शकतो. आधी 30चा पॅटर्न आपण 32-33 पण साईज करू शकतो, 34पर्यंत पण वापरू शकतो. फक्त कुठून किती वाढवायचं ना हे समजलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं कोलॅबरेशन केलं म्हणजे चांगलं नसेल, तर असं नाही आहे. मनापासून सांगते, मी आत्तापर्यंत खूप बायकांचे पॅटर्न बघितलेले आहेत आणि समोर आल्यानंतर ना तो कसा यूज करायचा हे सुद्धा डोक्याच्या वरून जातो. असे काही काहींचे पॅटर्न आहेत, पण सिम्पल आणि सोबर आहे त्यांचे पॅटर्न. ड्रेसचे कुर्तीचं मी यूज नाही केलं त्यामुळे सांगणार नाही, पण प्लाझोचे तर मला आवडले, छान आहे. आणि बॅकीचे आता कधी यूज होत आहेत काय माहीत, जेव्हा जेव्हा यूज होईल. आणि ब्लाऊजचे तर सगळेच छान आहेत, विशेष नाही. कॉलरचे सुद्धा कॉलर जे आहेत ना त्या सगळ्या कॉलर पण छान आहेत. आणि एवढं सामान आहे ना त्यांच्याकडे, तुम्ही पंढरपूरला त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता, इतकं सामान आहे बापरे. लेस वगैरे अगदी 6-6, 7-7 लेसचा बंडल आहे ना 200 रुपयाला, त्याच्यामध्ये 18-18 मीटर लेस आहे. एवढी स्वस्त आहे ना, खूपच स्वस्त आहे. म्हणून आता मी पण काय ऑर्डर केले त्यांच्याकडून, केलेलं आहे, कारण मिशोवरून घेतलं तरी पण मिशोला मला वाटते 9-9 मीटर देतात. 200लाच असतो 6चा पीस, पण 9-9 मीटर देतात. त्यांचा पण 200लाच आहे 6चा पीस, पण 18-18 मीटर आहे. मग म्हटलं ठीक आहे त्यांच्याकडूनच घेऊया, असं केलं आहे. चला तर आता आजचा हा ब्लॉग इथंच थांबवते. तर माझं हे काम असंच चालू राहिलं आणि पटकन झोपाय जाते, कारण हे दोघं ओरडत राहतात एकी झालं का नाही करून. म्हणजे मला तर ना कुणाची गरज नसते बाबा, आपण कंटाळा आला की एकदम नुसतं बेडवरती माझ्या पडेपर्यंत म्हणजे झोप लागते इतकी जाम, आणि सकाळी तर मी उठूच नाही शकत, एवढी मला झोप येते. आणि हे लोक आहेत की ह्यांना नाही येच तूच ये आणि मगच असं आहे, तर सगळ्यांना घेतल्याशिवाय. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.